कोण शेतात अरे येऊ शकलो असतो. थांबा रे थांबा. आपण नदीतली माती कशाला आणली? अरे 1 2 3 स्टार्ट. हा नमस्कार, मी पार्थवी वासुदेव परब. मी चिन्मयी जगदीश नाईक. मी तेजस्वी पांडुरंग तुळस. मी गोविंद महेंद्र वळक. मी निनाद निलेश पिंगुळकर. मी सर्वेश संतोष पिंगुळकर. मी गणेश ज्ञानेश्वर लाड. शंभूराजे मित्रमंडळ देऊळवाडा वेंगुर्ला याचतर्फे तुमचे सहर्ष स्वागत करते. आज आम्ही प्रतापगड हा किल्ला बनवला आहे. त्याची माहिती मी व माझे मित्रमैत्रिणी तुम्हाला देणार आहोत. दिवाळी म्हणजे केवळ दिव्यांचा सण नाही, तर इतिहासाची, पराक्रमाची व संस्कृतीची आठवण करून देणारा सण आहे. निसर्गाशी नातं जपण्यासाठी माती, दगड, पाने, फुले यांचा वापर करून किल्ला बनवताना निसर्गाशी जवळीक वाढते. हा पर्यावरणपूरक उपक्रम आहे. यात कोणतेही प्लास्टिक किंवा हानिकारक पदार्थ न वापरता हा उत्सव साजरा होतो. किल्ल्याच्या पायथ्याशी मुख्य लागतो तो म्हणजे महादरवाजा. महादरवाजाच्या उजव्या बाजूला जुना महादरवाजा आहे. तो सध्याच्या काळी बंद ठेवण्यात आला आहे. हे आहे बाली किल्ल्याचे प्रवेशद्वार. किल्ले बांधण्यामागे 3 उद्दिष्ट होती. पहिलं म्हणजे जावीच्या खोऱ्यावर नियंत्रण ठेवणे, दुसरं कोकण व घाटमाता यांच्यावर दुवा राखणे आणि तिसरं शत्रूंच्या आक्रमणांपासून संरक्षण करणे. नेहमीप्रमाणे या किल्ल्यावर महादरवाजा सोडून अजून 2 चोर दरवाजे आहेत. किल्ल्यावर जर हल्ला झाला तर खजिना व गडावरील महत्त्वाचे व्यक्ती त्यांना बाहेर काढण्यासाठी उपयोग होतो. आता आपला किल्ला आकार घेतोय. नदीची आणलेली मातीने तटबंदी बनवतोय. आपल्या सिंधुदुर्गात जवळचे किल्ले 2 आहेत. सिंधुदुर्ग किल्ला आणि विजयदुर्ग किल्ला. बाहेरच्या किल्ल्यांची रचना पाहण्यासाठी आपण हा किल्ला बनवत आहोत. आपण नदीतली माती कशा वाटली? आपण कुंड्यातली घेणं असतो. अरे जर आपण शेतातली माती घेतली असती तर तटबंदी तुटली असती. आपण नदीतली गणपतीची माती घेतल्यामुळे तटबंदी तुटायची नाही. आणि गेल्या वर्षी आपण सिमेंट वापरलेला. आता आपण नदीतली माती वापरतो. छत्रपती शिवाजी महाराजांनी अनेक किल्ले बांधले आणि त्यावरून स्वराज्य उभं केलं. किल्ला म्हणजे केवळ इमारत नाही, तर किल्ला म्हणजे शौर्य, स्वाभिमान आणि सुरक्षतेचं प्रतीक आहे. दिवाळीत मुलं या पराक्रमाची आठवण म्हणून शिवरायांचे मातीचे किल्ले बनवतात. प्रतापगड किल्ल्यावर 3 मुख्य बुरुज आहेत. पहिला म्हणजे सूर्य बुरुज, दुसरा रेडका बुरुज आणि तिसरा यशवंत बुरुज.
आणि सृजनशीलता शिकायला मिळते. परंपरा जिवंत ठेवण्यासाठी जुन्या काळी लहान मुलांना इतिहास आणि वास्तुकला शिकण्याचा हा खेळकर मार्ग होता. म्हणूनच आजही दिवाळी छत्रपती शिवाजी महाराजांचा किल्ला बनून त्याला नमस्कार करतात. प्रतापगड किल्ल्यावरील मुख्य मंदिर हे भवानी मातेचे मंदिर आहे. हे मंदिर ऐतिहासिक आणि आध्यात्मिकदृष्ट्या महत्त्वाचे आहे, कारण येथे छत्रपती शिवाजी महाराजांना देवीने भवानी तलवार दिली असे मानले जाते. हे मंदिर किल्ल्यावर एक पूजनीय स्थान आहे. किल्ला म्हणजे आपल्या इतिहासातील स्वाभिमानाचा वारसा. प्रतापगड किल्ला महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यात महाबळेश्वर पासून सुमारे 24 किलोमीटर अंतरावर आहे. हा किल्ला सह्याद्री पर्वतरांगेत समुद्र सपाटीपासून सुमारे 1080 मीटर उंचीवर वसलेला आहे. सोळाशे 59 मध्ये अफजल खानाने शिवाजी महाराजांना फसवून मारायचे ठरवले, पण शिवाजी महाराजांनी कुशलतेने वाघनख वापरून अफजल खानाचा वध केला व त्यानंतर मराठ्यांचा आत्मविश्वास प्रचंड वाढला. या मंदिरात असलेली देवी तुळजाभवानीचे रूप मानले जाते. शिवाजी महाराजांनी भवानी तलवार इथे प्राप्त केली होती अशा आख्यायिका प्रसिद्ध आहेत. महाराजांकडे भरपूर किल्ले होते, त्यातील बरेच किल्ले त्यांनी शत्रूंकडून जिंकले होते. खूप कमी किल्ले त्यांनी बांधले, त्यातील प्रतापगड हा एक किल्ला आहे.